कदम साहेबांच्या 1999च्या प्रचाराला मी माझं दप्तर घेऊन तिच्याबरोबर फिरत मी प्रचार करायचो. विशेषतः आवर्जून त्यांच्या बरोबर ज्यांनी काम केले ते तुम्हाला भेटला का, तुम्ही त्यांच्या घरी गेला का, त्यांना वेळ दिला का, त्यांची ते विचारपूस असायची साहेबांची. कुंडल जिल्हा परिषद गटासाठी तुमचं येणाऱ्या काळात विजन काय असणार आहे? उद्योग निर्मिती वगैरे करून परिसर अजून कसा सुजलाम सुफलाम करता येईल याच्यावरती आमचा जास्त भर आहे. सर्वप्रथम आमचा जास्त भर राहणार आहे महिला सक्षमीकरणावर. कधी कधी तर त्यांच्या पोटाला चिपकरी काढून ते सहन करून चालत असतात. त्यासाठी आमचा विचार चाललाय इथं औषध निर्मितीचे कारखाने उभा करून त्यांनी 80% प्राधान्य त्यांना तिथं दिलं जाईल आणि तरुणांच्या हाताला काम बळकट करू, त्यांना आत्मनिर्भर करू. या निवडणुकीच्या माध्यमातून नागरिकांना काय आवाहन कराल? लोकांनी विचार करून उमेदवाराचं कॅपेबिलिटी बघूनच मतदान करावं. नमस्कार, मी पंकज महाडिक. SSM न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. सध्या आपण कुंडल जिल्हा परिषद गटामध्ये आलेलो आहे. या ठिकाणी काँग्रेसचे असणारे उमेदवार ऋषिकेश महेंद्र लाड यांच्याशी आपण सविस्तर संवाद साधणार आहोत. भैया नमस्कार. नमस्ते. एकूणच तुम्ही गेल्या अनेक वर्षांपासून समाजकारणात काम करताय, पण आज अचानक राजकारणात प्रवेश करण्याचा का निर्णय घेतला? एकंदरीत काय झालं, पक्षानं जी आम्हाला जबाबदारी टाकली, आमच्या नेतृत्वानं बाळासाहेबांनी जी जबाबदारी नवीन टाकली, ती आम्ही सांगितलेलं, तुम्ही मला उमेदवारी द्या किंवा आमच्या इतर कोण कार्यकर्ते आहेत त्यांना उमेदवारी द्या, आमची काही हरकत नाही. जी जबाबदारी दिली पक्षाची ती आम्ही पार पाडू. पण सर्वांच्या आग्रहानं, सर्वांच्या नेते मंडळीच्या चर्चेतनं किंवा जे कार्यकर्ते सहकारी त्यांच्या चर्चेतनं हे प्रामुख्यानं माझ्या नावाला त्यांनी पसंती दिली. त्यामुळं झालं असेल त्यांचा काय म्हणतात पॉझिटिव्ह वेस त्यांना दिसला असेल, प्राबल्य दिसलं, त्यामुळे त्यांनी दिली उमेदवारी संधी. आता या निवडणुकीच्या नंतर तुम्ही निवडून आल्यानंतर समजा आज एक तरुण उमेदवार म्हणून तुम्ही मैदानात आहात, तर तरुणांसाठी काय करण्याचा पहिला तुमचा प्रयत्न राहील? बेसिकली आजकाल तुम्ही बघत आहात की बेरोजगारी वगैरे ह्या प्रश्नावरती फार मोठ्या प्रमाणात आपल्याला विचार करण्याची गरज आहे. आज भारतीय विद्यापीठाच्या माध्यमातून कदम साहेबांच्या ह्यानं तो प्रश्न आम्ही बऱ्यापैकी मार्गी लावलेला आहे. साखर कारखान्याच्या माध्यमातून तो मला जास्तीत जास्त मी त्यात यशस्वी झालोय, मी तुम्हाला 100% सांगतोय. पण कुठं फार अशी बेरोजगारीची वगैरे अशी अडचण नाही असं मला दिसतंय. आणि तरुणांच्या हाताला काम बळकट करू, त्यांना आत्मनिर्भर करू. या ठिकाणी विरोधकांचं तुम्हाला आव्हान वाटते? निवडणूक म्हणले की आव्हान, चढ उतार ह्या गोष्टी राहतात. असं मी म्हणत नाही की बाबा मला एकतर्फी निवडणूक किंवा पलीकडच्या विरोधकाला एकतर्फी आहे. निवडणूक म्हणले की चढ उतार, खालओढ, प्रश्न हे राहतच असतात. या निवडणुकीमध्ये प्रामुख्याने तुमच्या आईच्या आठवण येते का किंवा कमी जाणवते का? आईची तर आठवण नेहमीच येते. म्हणजे आज निवडणुकीच्या या संघर्षातून जात असताना पुढं किंवा या प्रचारात तिला नेहमीच मी मिस करत असतो. कारण माझं लहानपण मला आठवतं, कदम साहेबांच्या 1999च्या प्रचाराला मी माझं दप्तर घेऊन तिच्याबरोबर फिरत मी प्रचार करायचो. त्यामुळे तिची आठवण ही नेहमीच भासते मला. महेंद्र आप्पा गेल्या अनेक वर्षांपासून या भागात काम करतायत आणि तुम्ही एक मार्गदर्शकाची भूमिकेत त्यांना पाहत असाल, तर काय एखादी त्यांची आठवण किंवा त्यांच्या कामाची पद्धत सांगू शकाल? आप्पांच्या कामाची पद्धत एकदम साधी, सरळ, सोपी आहे. जे काम होतंय त्याला तातडीने ते हो म्हणतात. जे होऊ शकत नाही किंवा ज्याच्यावरून आपण खोटी आश्वासन, हे तर आमच्या रक्तात कुणाच्या नाहीच कधी. जे आहे ते आम्ही प्रामाणिकपणे समोर आलेली कामं करतो. आणि काही ठिकाणी काय होतं, शासकीय योजनेला एक निकष लावलेला असतोय. त्या निकषामध्ये जर बसत नसेल तर दुसऱ्या कोणत्या क्रायटेरियात त्यांना बसून कसं त्यांना एलिजिबल करता येईल, याचा आमचा आप्पांचा तो पॉझिटिव्ह पेस मला आवडतो कामाच्या बाबतीत. तुम्ही आता काम करत असताना तुम्ही आत्ताच सांगितलं की आई सोबत आम्ही साहेबांचा प्रचार करत फिरत होतो. तर स्वर्गीय पतंगराव कदम साहेबांचे एखादी आठवण किंवा प्रसंग तुम्हाला असा सांगता येईल? तुम्ही अगदी लहान होता. 99च्या ह्याच्यात मी फार लहानच होतो, एवढं काय नाही. पण साहेबांच्या बरोबरची 2014च्या निवडणुकीत मी क्रियाशील होतो त्यात पूर्णपणे. त्यांच्या सभांमध्ये, त्यांच्या रॅलीजमध्ये किंवा आम्ही जे डोर टू डोर प्रचाराला जायचो त्याच्यामध्ये आमचं संभाषण असायचं. साहेब विचारायचे आल्यावर 14 साली, म्हणजे आम्ही त्यावेळेस कॉलेजला होतो, आज किती घरं फिरला तुम्ही, काय केलं, कोण भेटलं, आपल्या जुन्या जाणत्यांची ओळख परिचय झाला का तुमचा, असं आपलं लाईटली मध्ये असायचं. पण साहेब विचारायचे आम्हाला प्रचारात गेल्यावर कुणाला भेटला. विशेषतः आवर्जून त्यांच्या बरोबर ज्यांनी काम केले ते तुम्हाला भेटला का, तुम्ही त्यांच्या घरी गेला का, त्यांना वेळ दिला का, त्यांची ती विचारपूस असायची साहेबांची. कुंडल जिल्हा परिषद गटासाठी तुमचं येणाऱ्या काळात विजन काय असणार आहे? आता कुंडल जिल्हा परिषद गट किंवा म्हणण्यापेक्षा आपण आमचा जो पलूस कडेगाव मतदारसंघ आहे
या मतदारसंघामध्ये मला वाटतंय की 1999 पासून ते आज 2026 आहे, यामध्ये सगळी कामं जी काय बाळासाहेबांच्या माध्यमातून झाली, आप्पांच्या माध्यमातून झाली, कदम साहेबांच्या माध्यमातून झाली, ती शासकीय कामं पूर्ण मार्गी लागली आहेत. पण विजन जर म्हणायला गेला तुम्ही, तर जिथं काय बाबा आम्हाला आव्हानक वाटतंय किंवा काही ठिकाणी प्रलंबित विषय आहेत, ते पहिले आम्ही मार्गी लावू. पहिले प्रलंबित विषय मार्गी लावल्याशिवाय तर पुढचं आम्हाला गोष्टी क्लिअर करता येणार नाहीत. त्यामुळे त्याच्यावरती आमचा जास्त फोकस राहील, की बाबा सुशोभीकरण कुठं राहिलंय, बंदिस्त गटारांमध्ये काही किरकोळ जे भावकी वगैरे वादामध्ये ते राहिलेले असतात, ते पहिले प्रलंबित विषय क्लिअर करून मग पुढच्या विषयी आपण पाऊल टाकू. विजन आमचं एकच आहे, की जास्तीत जास्त पद्धतीनं आता जिल्हा परिषदला एक ठराविक क्रायटेरिया येतो, त्याच्या पलीकडे आपल्याला फार काही चौकट नाहीये काम करण्यासाठी. पण आम्ही आमच्या भारतीय परिवाराच्या मार्फत उद्योग निर्मिती वगैरे करून परिसर अजून कसा सुजलाम सुफलाम करता येईल याच्यावरती आमचा जास्त भर आहे. सर्वप्रथम आमचा जास्त भर राहणार आहे महिला सक्षमीकरणावर. आता सांडगेवाडीच्या सारख्या परिसरातील महिला सगळ्या रोजंदारीवर जातात.